श्री स्वामी समर्थ। आज इथे आपल्याला बनवायचे श्रावणी रेसिपी मध्ये दुधी भोपळा किंवा कद्दूची भाजी आहे बघा। अशा पद्धतीने खूप सुंदर अशी चव लागते आणि झटपट एक 5 ते 6 मिनिटात ही भाजी तयार होते। कमीत कमी 7-8 मिनिटात ही भाजी खूप सुंदर चवीला आणि बनवायलाही सोपी आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। दुधी भोपळ्याची भाजी करण्याकरता इथे मी एक कद्दू घेतलाय किंवा कद्दू म्हणू शकता। इथे एक मी कद्दू घेतलेला आहे। आपल्याला एक कद्दूची भाजी करायची आहे। सर्वात आधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्याची साल काढून आपल्याला ह्याला चिरून घ्यायचे। ह्याची साल काढून घ्यायचं असं। हे बघा इथे मी सगळी साल काढून घेतली आहे कद्दूची। आता कद्दू इतका छान कवळा आहे ना, मस्त नुसतं वाफेवर हा शिजला जातो, अजिबात पाण्याची गरज नाही। आता काय करायचं आहे तर आपल्याला कट करून घ्यायचे। समोरचं थोडंसं देठ काढायचं आणि पाठीमागचं थोडंसं काढून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। थोडासा मधला भाग काढतो आम्ही। हे बघा थोडंसं काढायचं आणि हे असं कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने फोडी करून घ्यायचे, छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार। आता मी सगळं असंच कट करून घेते। हे बघा इथं छान असा मी कद्दू कट करून घेतलेला आहे। आता याला एक वाटण करायचं आपल्याला हिरवी मिरचीचं। हे बाजूला ठेवून देऊया। पटकन भाजी करायची, जेव्हा करायची तेव्हाच कट करायचा, नाहीतर काळा पडतो कद्दू। चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 5-6 लसण पाकळ्या टाकायच्या। मीठ टाकायचं थोडंसं, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे मिक्सरला वाटून घेऊया। छान इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण भाजी फोडणी देऊया। गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं ना, याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे। तेल गरम झालेलं आहे। जिरे मोहरी छान तडतडायला लागले की आपल्याला वाटलेला लसण टाकायचा आहे। आता लसण टाकलेलं आहे, थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। आता हे वाटण टाकून घ्यायचंय। थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया। मिरची छान तेलामध्ये परतून घेतली। आता हे फोडी टाकूया। हळद पावडर टाकूया। गॅस कमी करून घ्यायचा आणि हे मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ टाकूया। आधी पण वापरलं होतं मीठ, बघून टाका तुम्ही। आणि मीठ टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आणि याच्यावरती एक थोडीशी खोल अशी प्लेट ठेवायची। गॅस कमी ठेवायचा। याच्यावरती अर्धा ग्लास पाणी टाकायचं। पाण्याच्या वाफेवरती भाजी खूप सुंदर शिजते। या ताटाच्या वरती पाणी टाकायचं आपल्याला, भाजीमध्ये नाही। आता छान याला वाफ काढून घेऊया। भाजी शिजून घेऊया अशीच। 2 मिनिटं झाले मी कमी गॅसवर ही भाजी शिजून। अलगद हे पाणी काढायचं, नाहीतर मध्ये पडतं। पकडणी किंवा कपड्याने पकडायचं। इथे मी कपड्यानेच पकडून हे प्लेट उचलून काढणार आहे अलगद अशी। छान आपली भाजी शिजत आलेली आहे। वाफेवरती छान शिजून जाते गॅस बंद केला तरी। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचे। शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं 2 चमचे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। कूट मिक्स करायचं, गॅस बंद करून हे झाकण ठेवून ही भाजी अशीच वाफवून घ्यायची। आता भाजी छान शिजलेली आहे, पण थोडं झाकलं ना, थोड्या वेळाने खाल्ले तरी छान लागते। आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि कट केलेली कोथिंबीर टाकूया। ही आपली कद्दूची किंवा दुधी भोपळ्याची भाजी छान येते, तयार आहे। बघा किती सुंदर दिसायला आणि पटकन होते आणि चवीला पण खूप सुंदर लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला मग अशाच व्हिडिओमध्ये नंतर भेटूया। धन्यवाद।